मित्रांनो, तूर या पिकामध्ये आपल्याला जर शेंगाचं वजन वाढवायचं असेल आणि दाना लवकरात लवकर भरायचा असेल तर त्या ठिकाणी आपण ज्यावेळी शेवटची फवारणी करतो त्यामध्ये तुम्ही एक दोन गोष्टीचा वापर करणे गरजेचे आहे। ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की मी सगळ्यात प्रथम जे आहे तुम्हाला दाना भरण्यासाठी तुम्ही एरिस कंपनीचा पोटॅबोरचा वापर करू शकता, ज्यामध्ये पोटॅश आणि बोरॉन आहे आणि हा अतिशय चांगल्या पद्धतीने तूर या पिकामध्ये दाना भरण्यासाठी मदत करतो। त्याचं जे प्रमाण आहे ते 30 ग्रॅम प्रति पंप असं घ्यायचं आहे। किंवा मित्रांनो तुम्ही एका विद्रव्य खताचा देखील वापर करू शकता। त्याचं जे 0050 या विद्रव्य खताचा वापर करू शकता किंवा पोटॅशियम शोनाइट ज्यामध्ये पोटॅश सल्फर वगैरे आहे आणि ह्या देखील दाना भरण्यासाठी अतिशय मदत करतात। दोन पैकी कुठले एक विद्रव्य खत घ्यायचं आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे ते 100 ग्रॅम प्रति पंप असं आपल्याला घ्यायचं आहे। किंवा मित्रांनो तुम्ही जिब्रेलिक ऍसिड 0.001% मध्ये याचा देखील वापर करू शकता आणि हे देखील तूर या पिकामध्ये दाना भरण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतं। तर याचा वापर करत असताना जिब्रेलिक ऍसिड जे आहे ते साधारणतः आपल्याला 40 मिली प्रति पंप असं घ्यायचं आहे आणि तूर या पिकामध्ये दाना भरण्यासाठी या 3 ते 4 घटक पैकी कुठल्याही एखाद्या घटकाचा